आणि कुठे तुंबतं याचा शोध घेत घेत आपण धानोरीत आलेलो आहोत। कारण याच धानोरीत सातत्याने पाणी तुंबतं। हाच तो लक्ष्मीनगरचा एरिया आहे। हे समोर ही लक्ष्मीनगरची सोसायटी आहे, इथंच ते पाणी तुंबतं। या सगळ्या रस्त्यावर दोन्ही बाजूनी दुतर्फा पाणी भरलेलं असतं आणि पाऊस आला की इकडल्या भागातल्या लोकांचा फोन येतो की आमच्या भागात पाणी तुंबलं। पण पाणी का तुंबतं याचं एक उदाहरण दाखवतो। हे समोर जाळं दिसतं, हा नाला आहे, आपण जो उभा आहोत हा नाला आहे आणि हा मूळ नाल्याचा स्रोत आहे, हा इकडून पुढून डोंगरातून वरनं येतो। हा जे समोर आहे ह्या नाल्यात पूर्ण भराव टाकला गेल्यामुळे ते तिकडून फुटलं आणि तिकडून तसं रस्त्यावर पाणी आलं आणि ह्या भागात सातत्याने पाणी साचतं। आणि मग समोर ही जी समोरची दुकानं आहेत या सगळ्या समोरच्या दुकानामध्ये सगळं पाणी जाताना या दुकानदारांचं प्रचंड नुकसान होतं। हे आतापर्यंत एकदा नाही 4 वेळा घडलेलं आहे। नेमकं काय झालंय नाना कसं सांगा? या भागातले नगरसेवक आहेत आपल्याकडे, नाना सागडे, मला सांगा काय होतंय? दरवेळेस धानोरीत पाणी का भरतं इथं? मी माजी नगरसेवक मारुती सांगडे यापूर्वीपासून या प्रभागामध्ये काम करत असून या ठिकाणी जो पश्चिमेला डोंगर आहे त्या डोंगराचं पाणी आणि ह्या परिसर मोठा असल्यामुळे संपूर्ण पाणी एकत्र होऊन रस्त्यावर येतो। रस्त्यावर आल्यानंतर ट्रॅफिक जाम होतो। जाम झाल्यानंतर त्याचा प्रभाव पूर्वीपासून काही ठिकाणी ते नाल्यावर अतिक्रमण झालेलं असल्यामुळं ते पाणी तिथं तुंबतं। ते पाणी तुंबतं ते नंतर ते रस्त्यावर येतं। त्या रस्त्यावर आल्यानंतर ट्रॅफिक जाम होतं आणि ही समस्या गेली 2-3 वर्षापासून सातत्याने निर्माण होते। यापूर्वीसुद्धा लोकप्रतिनिधींनी आम्ही 2-4 नगरसेवकांनी याबाबत पालिकेकडं अनेक वेळा तक्रारी आणि समक्ष बोलणंसुद्धा केलं, परंतु प्रशासनाने त्याकडे जाणीवपूर्वक आतापर्यंत दुर्लक्ष केल्यामुळं ती समस्या कायमस्वरूपी दूर झालेली नाही। आणि मला एक सांगा ना, ह्या भागात हा नाला आहे, आपण जिथं उभा आहे तिथं हा रस्ता पुढे क्रॉस करून हा नाला दिसायला पाहिजे ना, नाला दिसत नाही, तिथे रस्ता देतोय, नाला गायब केला कोणी? आता हे बऱ्याच दिवस झाल्यामुळं मलाही सांगता येणार नाही, परंतु हा नाला पूर्वीपासून होता। आता याच्या पुढं बांधकाम ही नगरसेवक आहे त्या आधीपासून झालेलं आहे। म्हणजे बघा, आपण बातम्यात नेहमी सातत्याने म्हणतो नाला वळवला, नाल्याची अलाइनमेंट बदलली, नाला गायब केला, नाला गिळंकृत केला, तर त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे हा समोर आपल्याला इथं नाला दिसतो। मी गणेशला पुन्हा एकदा सांगेन, हा नाला इथं लुप्त होतो या रस्त्याच्या खाली आणि इकडून जर असं दाखवलं तर हे लक्ष्मीनगरचं गेट आहे, हे गेटच्या खालून बघा ते जाळ्या दिसतात ना नाल्याच्या वरच्या, म्हणजे हा सगळा नाला आहे, नाल्यावरच रस्ता बांधलाय, अनधिकृत बांधकाम झालेलं आहे। मग मला सांगा या भागात पाणी घुसणार नाही तर कसं? हे मग पाणी होतं काय? नाला जर तुम्ही गिळंकृत करून टाकला त्याच्यामुळे सोसायटीमध्ये दुकानदाराच्या दुकानात पाणी येतं काय? तुमच्या दुकानात कसं आणि किती वेळा पाणी गेलं आतापर्यंत? आतापर्यंत ही 3री वेळ आहे साधारणतः। यापूर्वी सुद्धा स्थानिक नगरसेवक नाना असतील, अनिलदादा टिंगरे असतील किंवा रेखाताई टिंगरे किंवा स्थानिक आमदार आहे, यांनी 55 कोटीचा निधी मंजूर केला होता। काही स्वरूपामध्ये या ठिकाणी पर्यावरण म्हणजे पर्याय झालेला आहे, ते प्रवाह आहे तो कमी झालेला आहे, परंतु वरील बाजूला जे तळे होते डिफेन्समध्ये 2 तळे बांधलेले होते, त्यामुळे प्रवाह कमी असायचा, परंतु तळे आता ती मोडलेली आहेत, म्हणजे विस्थापित झालेले आहेत। आता त्या ठिकाणी तळे अस्तित्वात नाहीये। या ठिकाणी प्रशासनाने प्रथमतः या ठिकाणी पूर्ववत जी तळी 2 होती ती पूर्ववत केली पाहिजे, ज्या कारणामुळे हा प्रवाह कमी होईल, ते आवश्यक आहे। ते 2 तळ पूर्ण जीवन केली पाहिजे। त्याचप्रमाणे काही बिल्डर व स्थानिक प्रशासन यांनी मिलीभगत करून जे नैसर्गिक प्रवाह होता तो पूर्णपणे वळवलेला आहे, त्यामुळे जी आजची परिस्थिती पूर परिस्थिती होत आहे यावरती प्रशासनाने नक्कीच पर्याय शोधला पाहिजे आणि जे आपत्ती व्यवस्थापन आहे ते कुचकामी आहे। अक्षरशः या ठिकाणी आम्ही स्थानिक लोक किंवा स्थानिक व्यापारी यांच्या सहकार्याने या ठिकाणी बऱ्याच वेळा जो राडा येतो तो आम्ही JCB लावून किंवा हाताने सुद्धा बाजूला करतो व जाण्या येण्यासाठी प्रवाह कसा मोकळा होईल व वाहतूक कशी होईल हे सुरळीत नेहमीच आम्ही करीत असतो। आतापर्यंत किती वेळा भरले पाणी इथं? हे 3री वेळ आहे। साधारणतः भयंकर प्रमाणात झालेली 3री वेळ आहे, तशी 6-7 वेळा झालेलं आहे पाणी, परंतु अतोनात नुकसान झालेली ही 3री वेळ आहे आणि याचा पंचनामा करून कधीही नुकसान भरपाई मिळत नाही, याची प्रशासनाने नोंद घेतली पाहिजे। शासनाच्या मार्फत या ठिकाणी काहीतरी उपाययोजना केली पाहिजे। मी पुन्हा या ठिकाणी उल्लेख करतो की वडील डिफेन्सची जी जागा आहे त्या ठिकाणी नक्कीच प्रशासनाने पुन्हा या ठिकाणी तळी निर्माण केली पाहिजे, जेणेकरून जो येणारा फ्लो आहे
तो पूर्णपणे कमी होईल आणि स्थानिक व्यापाऱ्यांचे व नागरिकांचे हाल होणार नाही अशी प्रशासनाला या ठिकाणी आपल्या लोकमतच्या माध्यमातून मी विनंती करतो. आता हे सांगताय डिफेन्सचं तळी ठीक आहे, पण ह्या इथून नाला गायब कुठं झाला याचं उत्तर काय? नाळा झाला, आम्ही तर दुकानात आहे. नाळा कवच आतमधून नाला गेला. कुठून गायब झाला? गायब जे- झालं ना, पूर्वीचं जे आहे ना सोसायटीच्या मधून गेलेलं आहे. आहे ना आहे, नाला? नाळा आहे खालून आहे का नाही? आहे ना. आहे ना, पण खालून. कायदा काय सांगतो नाल्यावर बांधकाम करू नये, इथं दिसतंय ते. हा, बरोबर. त्यावेळेचे जे बिल्डर होते त्यांनी अक्षरशः जो प्रवाह होता त्याच ठिकाणी त्यांनी रिवाईज केला आणि ती बिल्डिंग बांधली गेलेली आहे. पूर्णतः नाल्यावर चुकीची बिल्डिंग नाल्यावरती पूर्णतः बांधली गेलेली आहे. पूर्वीचा जो आम्ही लहानपणापासून पाहतोय की फ्लो हा सरळ होता. या गेटच्या समोर लक्ष्मीनगरचं जो गेट आहे तिथून सरळ जायचा, पण त्या बिल्डरने त्या ठिकाणी रिवाईज केला व पूर्णपणे चुकीचं बांधकाम केलेलं आहे. हे बांधकाम पूर्णपणे चुकीचं झालेलं आहे. याचे आपण त्याच्यामुळे तुमच्या इथं पाणी तुमचं. हो म्हणजे नाना मला सांगा, आता स्थानिक सांगतायत इथं नाला होता तो गायब झाला. तुम्ही इथले नगरसेवक होता उदय होताल, ही पाठपुरावा करण्याची जबाबदारी कोणाची मग? यापूर्वीपासून आम्ही चारही नगरसेवकांनी याबाबत पुणे महानगरपालिकेकडे पाठपुरावा केलेला आहे आणि पुणे महानगरपालिकेने याची चौकशी करून पाहणी करून याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचं आहे. कारण तात्पुरता ज्यावेळेस आम्ही तक्रारी करतो त्यावेळेस तात्पुरत्या स्वरूपात हे पाणी जाण्याकरता फक्त काम करतात, कायमस्वरूपी कोणी करत नाही. हे कायमस्वरूपी ही होते तात्पुरती मलमपट्टी म्हणून पोकलेन आणलंय ना, हा पण याने प्रश्न सुटणार आहे का? नाही. हे बघा स्वतः नगरसेवकच सांगतायत, माझी खरं तर आता प्रशासक राज आहे तेच सांगताय हे तात्पुरती पोकलेन आणून खड्डे खोडे त्याचे दरवाजे म्हणजे झाकणे जे आहेत नाल्याचे ते मोकळे करून हा प्रश्न सुटणार नाही. तर नाला जो आता कोंडलेला आहे म्हणजे अक्षरशः गायब झालेला आहे, तिथं अनधिकृत बांधकाम आलेलं आहे, तो मोकळा केल्याशिवाय धानोरीतला हा पाणी तुंबण्याचा प्रश्न मिटणार नाही, हेच इथले नागरिक सांगतात. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रान पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. हे सरळ जातात. या सोसायटीत दिसतो हे विशाल अगरवालची व्हिडिओ नाही आता का? मग काय तुम्हाला
नाल्याचा शोध घेत घेत आपण आलेलो आहोत लोहगावात. लोहगावातल्या कलवड भागात पाणी का साचतं पावसाच्या पाण्याचं याचा शोध घेत घेत आपण या खिसे पार्कच्या बाजूच्या रोडवर आलो. हा जो आपल्याला रोड दिसतोय ना, हा खरं तर रोड नाही, हा पहिला नाला होता असे इथले रहिवासीच सांगतात. आणि समोर जे बिल्डिंग आहेत सगळे हे सगळं नाल्यावरच उभारलेलं असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणूनच हे नाल्याचं पाणी, गटारातलं पाणी असं रस्त्यावर वाहून पुढे मेन हॉलमध्ये जातं. म्हणजे आता पाऊस झाला शनिवारी आणि आज आहे 3-4 दिवस झाले तरी पाणी ओसरत नाही. मला सांगा भाई, हे पाणी कुठून आणि कसं येतं? नाला कुठे येतलं? खेसे पार्कच्या मोकळ्या ग्राउंड पासून या नाल्याचा उगम होतो. सर्वसाधारण ऑफिसर मेसचं जे संपूर्ण पाणी आहे, साचलेलं पाणी, तिथनं हा नाला आहे. हा नाला जिवंत आहे. गेल्या 30-40 वर्षापासूनचे इथले आम्ही रहिवासी आहे. पण मध्यंतरी वाढत्या शहरीकरणामुळं या ठिकाणी बांधकाम व्यावसायिकांनी ज्या इमारती उभ्या केल्यात, त्या इमारती या संपूर्ण नाल्यावर आहेत किंवा नाला बाधित आहेत. रिव्हर बेडमध्ये बांधकाम करू नये असं महानगरपालिकेचा बॉयलॉग जरी सांगत असला तरी महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी यांना या ठिकाणी परवानगी दिली आणि यांचे 11-11 मजल्याचे टॉवर या ठिकाणी उभे राहिले. नाला कुठे आता सध्या? पहिला नाला होता कुठं? आता हे रस्त्यावर पाणी वाहतंय. हा नाला तर निश्चित नाही. आपण ज्या ठिकाणी थांबलोय याच्या खालनच हा नाला गेलेला आहे आणि या बिल्डिंगचा जो रॅम्प आहे, हा रॅम्प संपूर्णपणे नाल्यावर उभा आहे. आणि तुम्ही दिसत आता काय सांगतो, नाल्यावर बांधकाम करू नये, इथं दिसतंय ते सगळं. नाल्यावर नाही, पाण्याचा जो करंट आहे त्या पाण्याच्या रिव्हर बेडच्या 50-60 मीटरपर्यंत आपण बांधकाम करू नये असा कॉर्पोरेशनचा बॉयलॉग सांगतोय. कॉर्पोरेशन बांधकामाचे अधिकारी सांगतात. त्या पद्धतीने जर यांनी जर नीट तपासणी केली असती तर कदाचित आपल्याला हे बांधकाम या ठिकाणी दिसलंही नसतं. दुसरी गोष्ट अशी आहे, हा नाला पुढे कुठपर्यंत जातो? हा नाला असाच जातो खाली. हे कलवड म्हणून जी वस्ती आहे, जे लेआउट प्लॅनिंग नुसार लोकांनी तिथं जागा घेतल्यात आणि त्यांची घरं बांधली, तर हा नाला पार ब्रह्मापर्यंत जातो. ब्रह्माच्या इथनं, खाणीच्या इथनं हा नाला पुढं धानुरीला जातो. आता मी ब्रह्मास तिकडे गेलो, तिथं नाला दिसतोय, पण तिथून पुढचा नाला कुठं काय आहे इथं दिसतच नाही. या ठिकाणी स्थानिक जो बिल्डर आहे त्यांनी व जे अधिकारी आहे कॉर्पोरेशनचे, त्यांची मिलीभगत करून या ठिकाणचा नालाच गायब केलेला आहे. त्यामुळे आता तो अस्तित्व असण्याचा प्रश्नच नाही. आम्ही या ठिकाणी गेली 30-40 वर्षापासून राहतोय. आम्ही पूर्वीपासून पाहत असतो की या ठिकाणी जो आपण आता या ठिकाणी उभे आहे, हा पूर्णपणे स्त्रोत होता पाणी वाहण्यासाठी, ओढा होता. तो पूर्णपणे बुजवला गेलेला आहे. त्याच्यामुळे तो अस्तित्वात असण्याचा काही प्रश्नच नाहीये. आता या ठिकाणी पूर्णपणे सर्वे झाला पाहिजे. नैसर्गिक स्त्रोत कसा आहे त्यानुसार पाऊस आला का पाणी भरतं? 100% पाणी भरतं. अक्षरशः आता पण दिसतंय, तुम्ही पाहू शकता. आता सुद्धा हा फ्लो चालू आहे. हा तर काहीच नाहीये. हा अगदी 1% म्हणलं तरी चालेल. अगदी पूर्णपणे जे समोरचे जे गाळे आहेत, जो बांधकाम व्यावसायिकांनी बांधलेले आहेत, ते पूर्णपणे बाधित होतात. त्यांना सुद्धा त्रास आहे. ते आता सुद्धा ते पस्ताव करीत असन की त्यांनी या ठिकाणी कशा करता आपण गाळे घेतलेले आहेत. म्हणजे बघा, नाला गायब केलं होतं काय? शेवटी पाणी नैसर्गिकरित्या ते आपला प्रवाह निवडतं. त्याचा जर प्रवाह तुम्ही वळवण्याचा प्रयत्न केला ते दुसरी जागा शोधतं आणि त्यातनं येतं. मग हे रस्त्यावरच पाणी येतं. जो पहिला नाला होता तिथं रस्ता आणि बिल्डिंग उभारल्यामुळे, नालाच गिळंकृत केल्यामुळे शेवटी येतं नाल्याचं पाणी रस्त्यावर येतं आणि पाऊस आला की सगळं पाणी भरतं या कलवड भागात लोहगावच्या. मेन धावपट्टी कुठे आहे? ते पलीकडे आवाज ना थोडं आहे. अधिकार पण बॉडीला होते तुम्हाला काय होतं? अधिकृत हो काय नाही झालेलं, तेच नाही गायब केलं आहे.
नाले कसे वळवलेत याच्या शोधार्थ आपण आता सहकार नगरमध्ये आलेलो आहोत. ट्रेझर पार्क मूव्ह एरिया इथल्या या भागातले नगरसेवक नितीन कदम आपल्याला सांगतील. मला सांगा, इथून हा नाला खरं तर मूळचा आंबेलवाडा, इकडून येतोय तो धनकवडीवाला, हा कुठून कसा वळवला आणि त्यावेळेस काय दुर्घटना घडली होती? तुम्ही इथं प्रत्यक्षात जर बघितला तर हा आंबेलोडा आहे, हा कात्रज वरनं येतो आणि मुख्य नाला हा आहे. आम्ही या ठिकाणी लहानाचं मोठं झालो, इथं क्रिकेट आम्ही खेळायचो, मैदान होतं, हा मोकळा प्लॉट होता आणि या मोकळ्या प्लॉटच्या मधनं असा नाला हा व्हायचा पूर्वी आणि तो नैसर्गिकरित्या व्हायचा. परंतु 2005-06 नंतर जेव्हा ही ट्रेजर पार्क ही मोठी सोसायटी अस्तित्वात आली, त्याचे जेव्हा बांधकाम नकाशे मंजूर केले गेले त्यावेळेस तुम्ही बघता इथं की हा नाला इथं राईट अँगल मध्ये पुढे जाऊन इथं वळवलाय बघा. आता तुम्ही नाल्याला जर राईट अँगल मध्ये वळवला, नाला वळल, पण त्याच्या जो अनुषंगाने जो पाणी आहे तर पाण्याला प्रवाह, तो स्वतःचा प्रवाह शोधतो पाणी, आणि मग जो काय पूर येतो, जो काय इथं अपरिमित हानी होती ती सगळी ह्याच कारणामुळे होती. 25 सप्टेंबर 2019ला जो काय महापुरामध्ये इथं 6 जण आंबेलवाड्यात जे बळी गेले होते, हे 6 जण जे बळी गेले ते हे याच कारणामुळे गेले होते. हे या ठिकाणी तुम्हाला निश्चितपणे दिसून येते बघा. प्रशासनाने काय कारवाई केली? काय नाही, प्रशासन ढिम्म एकदम. हे नाला वळवलं ऑन रेकॉर्ड आहे की कसं? विदाऊट कोणत्याही रेकॉर्डवर न घेता हा नाला परस्पर वळवण्यात आलेला आहे. पालक कारवाई का करत नाही? आम्ही वेळोवेळी त्यांच्या निदर्शनास आणून दिलेले आहे, पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु दुर्दैवाने प्रशासन ढिम्म आहे, कोणतीच कारवाई करत नाही. मी बघा, नगरसेवकांची ही अवस्था असेल तर सामान्य जनतेचं न विचारलेलंच बरं. आंबेलोडा नवी पेठ जातो हा इथं असाच वळवलेला आहे काटकोनामध्ये. तुम्ही उठला नाही तर इकडून गुंड पाठवायचे, सगळं त्याचा उद्योग. तुम्ही वरती राहा 5 6 त्यांच्या आई विहित होती, विषय तुमचा मुलगा हा मूळचं वितरण कसं जातो पेट्रोल असेल, मूळचं नाला कुठे मला आलेला बदलो त्यांनी साईडला फिरवलं मला तिथलं तो आला सॉरी समोर समोर दिसते मला वळवलं समोरला आत्ताच झाले तिथे दाबादाबी कुठे चालली ना, त्याच्यातलं तेव्हा विशेष करून IT इंडस्ट्रीज कमी झाली, मग रेट वाढायला लागला 7-5. नाही जिथं दिलं ती आता परवा दिवशी 4-5 तास इथं या सोसायटीत मागे 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 पवन नगर ना एरिया कुठला? धनकवडी ना वैनल तिथंच ठेव ना. हो हो
पुणे का तुंबतंय आणि कशामुळे तुंबतंय याच्या शोधार्थ आपण आता धनकवडीतल्या चव्हाणनगर भागात आलेलो आहोत. आतापर्यंत आपण नाले कुडून कसे वळवले, अगदी काटकोनात कसे वळवले दाखवलं, पण आता आपण नाल्यावरच कशी बिल्डिंग उभी आहे याचं एक नमुनेदार उदाहरण दाखवणार आहोत. आता हे बघा, समोर नाला दिसतो, हा धनकवडीचा रस्ता आहे आणि इकडे जर पाठीमागं पाहिलं तर आपल्याला क्लिअर कट ह्याच नाल्यावर आत्ता मी जे उभा आहे ह्या बिल्डिंगचा फ्लोअर वरती उभा आहे. आणि बघा, दरवेळेस पुराचं पाणी आलं का ह्या बिल्डिंग मध्ये घुसतं. हे पाण्याच्या खाणाखुणा. आपल्यासोबत अश्विनीताई कदम आहेत, इकडले नगरसेवक आहेत. ताई, मला सांगा, इथं नाल्यावरच बिल्डिंग उभा आहे, हा काय प्रकार आहे? या ठिकाणी 2017 नंतर मी या भागाची लोकप्रतिनिधी राहिलेली आहे. 2019ला अशाच पद्धतीने पूर आला होता आणि इथली जे काही स्थानिक रहिवासी आहे यांना या पुराच्या फटक्याला सामोरं जावं लागलंय. आणि 2020 मध्ये पण आला आणि आता 24ला पण आला. आता तर पहिल्या पावसातच हा प्रसंग घडलेला आहे. मी वारंवार प्रशासनाच्या आपण पाहतोय की नाल्यावरतीच आहे, म्हणजे नाला वळवणे हा प्रकार तर आमच्या इथे दिसला, आम्ही तुमच्या निदर्शनास आणून दिलेला आहे, तसंच प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. आणि आता तर खुद्द ही जी इमारत आहे ही नटराज रेसिडेन्सी म्हणून सोसायटी आहे, चव्हाणनगर 3 हत्ती चौकापासून जवळ आहे. आणि या ठिकाणी ही बिल्डिंग बी ही पूर्ण नाल्यावर उभी केलेली आहे. आता हा नाला खाली दाबलाय आणि बिल्डरनी आणि आत पुढे नेलाय. जेव्हा आपण तुम्ही बी बिल्डिंगच्या पुढे जाताल, नटराज रेसिडेन्सीचा एंट्रन्स आहे, त्याच्या पुढे तुम्ही बघितला तर हा नाला आहे, हा एकदम रुंद होत गेलेला आहे, असा अरुंद होत गेला आणि पूर्ण त्याचा नाल्याची जी काही रुंदी हवी आहे किंवा त्याचा जो काही खोली हवी आहे ती सगळी तुम्हाला तिथे दिसणार नाही. या ठिकाणी तुम्हाला अगदी छोट्या स्वरूपामध्ये त्याच्या मेजरमेंटच्या बाहेर तो नाला वाहताना दिसेल. धोक्यावरच प्रचंड धोक्यात आहे. वारंवार दरवर्षी मोठा पाऊस आला की हे लोक जीव मुठीत घेऊन राहतात. आता ह्या आमच्या शेलार इथं उभे आहेत, पण इकडे लक्षात घ्या की ह्या सगळ्यांना इथे जे काही खाली राहतात लोक हे पूर्ण पाण्यात अडकले होते आणि यांना लोकांनी ओढून ओढून बाहेर काढलं. दरवाजे खिडक्या फोडून यांना ओढून ओढून आत. लिगल आहे की इलिगल बांधकाम? लिगल कसं असू शकतं? हे नाल्यावरचं बांधकाम लिगल असू शकतं का? तरी बांधून नाला हा नैसर्गिक प्रवाह आहे. आम्ही हेच प्रशासनाला वारंवार विचारतोय. प्रशासन काय कारवाई? ज्या आतापर्यंत 2019ला मी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलंय, 20ला आणून दिलेलं आहे. महानगरपालिकेच्या सभागृहात सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला आहे. पण नुसतं हा सभागृहातला उपस्थित झालेला प्रश्न, प्रशासन स्वतः इथे येऊन त्यांनी काही कारवाई केलेली नाही. फक्त पूर आला की यंत्रणा येते मदतीला. आता पहा, राडारोडा वाहून आलाय म्हणून आपण पाहतोय साफसफाई करतायत का. आता तो खूप सगळ्यांनी आवाज उठवलाय राजकीय पक्षांनी म्हणून. आणि आता हे वाहून पडलेलं दिसतंय का आपल्याला? ही भिंत पडलेली आहे सगळी, त्यामुळे भिंतीत घुसलेला आहे. पण काम म्हणून ठोस प्रशासनाची जी कारवाई व्हायला पाहिजे ही कारवाई मात्र इथं झालेली नाही. लोकांचा जीव वाचवायचा आहे, परत काही होऊ नये म्हणून साफसफाई करणं हा वॉर्ड ऑफिसचा प्रशासनाचा भाग आहे. पण प्रत्यक्ष बांधकाम विभागाने ह्याच्यावरची जी ठोस कारवाई करायला पाहिजे ती झालेली नाहीये. आम्हाला नागरिकांचं सुख महत्वाचं आहे लोकप्रतिनिधी म्हणून. आज हे लोक जेव्हा या ठिकाणी राहायला आले तेव्हा यांना माहिती होतं का की या ठिकाणी असा पूर येईल आणि आमचा जीव धोक्यात जाणार आहे म्हणून? बरं, फक्त या बिल्डिंगला हा धोका म्हणजे या संकटाला सामोरं जावं लागलेलं नाहीये. तर याच्या पुढे जाऊन तिथे पलीकडे डी बिल्डिंग आहे, त्यांच्या पार्किंगमध्ये पाणी शिरलं, त्यांच्या गाड्यांची हानी झाली. बरं, त्यातली एक मुलगी बाहेर निघाली होती म्हणून ती गाडी काढत होती आणि हा पाण्याचा लोंढा भिंत फुटल्यामुळे अचानक आला. तिच्या जवळजवळ गळ्यापर्यंत पाणी आलं. तिला लोकांनी ओढून बाहेर काढली, तिचा जीव वाचवला. म्हणजे आज 2019ला जसा टांगेवाला कॉलनीच्या इथे प्रसंग घडला तसा प्रसंग आज घडायला वेळ लागणार नव्हता. या ठिकाणी सुद्धा मोठी जीवितहानी होता वाचली. म्हणजे 19ला प्रशासनाच्या निदर्शनास याला पर्याय म्हणजे या सगळ्यांशी बोललं पाहिजे आणि या ठिकाणी ह्या नागरिकांना सुरक्षा देण्यासाठी प्रशासनाने ठोस पावलं उचलली पाहिजे. या नागरिकांचं कुठेतरी स्थलांतर करणं किंवा यांच्याशी व्यवस्थित करून यांचा नाल्याचा मार्ग सुकर करून यांचं कुठेतरी त्यांना जागा दिली पाहिजे राहायला. जागा देण्या कशासाठी? तर इथं राहत आहेत. मग यांना सुरक्षित नाल्यावरची घरं म्हणून कसं काय नाही एनओसी मिळाली कशी? हा प्रश्न इथून आपण त्यांनाच विचारूया. हे कारण जीव मुठीत धरून ही सगळी मंडळी राहतात. मला सांग, तुमचं बिल्डिंगच अख्खी नाल्यावर उभी दिसते. पूर आला की नाल्याला तुमच्या घरात पाणी शिरतं, हे दिसतंय का? आमच्याही घरात पाणी शिरलं. मी तिकडे राहते आणि माझा पहिलाच प्रसंग. हे आमच्या आधीपासून राहतात. आम्ही इथे राहतो. बिल्डिंग नंतर झाली पण आम्ही इथंच आम्ही वड्याच्या कडेलाच राहत होतो. आम्ही इथे वडा होता नंतर त्यांनी बांधली. आम्ही वड्यातच राहत होतो पहिल्यापासून इथं. त्यावेळेस काहीच नव्हतं. त्यावेळेस
बघा हे कधीच बांधकाम आहे? शेव मला वाटतं 2000-2000चं. हे बघा धनकवडीची अनियमित बांधकामं बांधली गेली ना त्याचं हे उत्तम नमुनेदार उदाहरण आहे. आणि याच्यावरती म्हणजे नाल्यावरतीच बिल्डिंग उभारली गेली. ही लोक अक्षरशः जीव मुठीत धरून राहतात. दरवेळेस पूर आला की रात्रभर निश्चितच झोप येत नसणार, कारण कधी पाणी घरात घुसेल याचा नियम नाही. म्हणून आता तरी प्रशासनाने कारवाई करावी अशी जिथले स्थानिक नगरसेवक अश्विनीताई कदम यांची मागणी आहे. या ठिकाणी आमच्या ताई आहे काम केलं बापरे बापरे. काहीच करू शकत नाही, बाहेरही जाऊ. पुण्यातलं वॉटर लॉगिंग होणारं आणखीन एक नेहमीचं ठिकाण म्हणजे हे सिंहगड रोडवरील माणिक बागेतले ब्रह्मा हॉटेल जवळचं ठिकाण. कारण हा जो ओढा आहे, ओढ्याचा आपण आतापर्यंत सगळे प्रकार पाहिले. ओढ्याचं अलाइनमेंट बदलणे, ओढ्यावर बिल्डिंग बांधणे, ओढ्या काटकोनात वळवणे. पण हा इथला प्रकार जरा वेगळा. इथं ओढ्याचा गळा दाबणं ज्याला आपण प्रकार म्हणतो ना, ओढ्याचं म्हणजे शब्दशः गळा दाबणे. हा ओढा पहिला याच्या दुप्पट होता, पण दोन्हीकडनं अतिक्रमण झाली आणि अक्षरशः गळा दाबला. आणि त्याचा परिणाम स्वरूप होतं काय, पाऊस आलं का सगळं ओढ्याचं पाणी आहे इथं रस्त्यावर येतं. आणि ह्या अशा पद्धतीने मी गणेशला सांगेन, ह्या अशा पद्धतीनं हे रस्त्यावर पाणी अशी अवस्था होती ओढ्याची. म्हणजे हे दरवेळेस होतं नेहमी. म्हणजे ह्याच रूटनी जवळपास सगळे इकडे धायरी वडगाव जाणार लोक सगळं वॉटर लॉगिंग होतं. अशा पद्धतीने ही समोरची जी गल्ली आहे, ह्या समोरच्या गल्लीत ही सगळी पाणी जे आहे, आता आपण मोबाईलच्या व्हिडिओमध्ये जे पाहिलं तीच ही समोरची गल्ली आहे. आणि दरवेळेस नेहमी इथं पाणी तुंबतं. त्या पाणी तुंबण्याला नेमकं जबाबदार कोण, तर सगळं आपल्याला माहिती आहे ओढ्याचा कसा गळा दाबलाय ते. आणि चोह बाजूने पाणी येतं. हा ओढा थेट सिंहगडवरनं येतो आणि ह्या सिंहगडवरनं इथं पाणी तुंबतं. आणि याच्यात हे सगळी गोष्ट काय होतं मला सांगा, काय होतं नेमकं इथं, काय जरा सांगा. साहेब, हा वडा सिंहगड कॉलेजवरनं येतो आणि लोक काही पण घाण टाकतात आणि वडा झालाय लहान. आणि आधी झाला का केला, केलं असं दोन्ही म्हणावं लागेल. आणि वरून आधी खूप मोठा होता वडा आणि खूप बारीक झाला. त्याच्यामुळं लोक पण काही इतके काय गळा आवळला थोडक्यात. हा गळा आवळला. आणि बाटली टाक, थम्सअप टाक, आपल्या सॉरी बाटली काहीतरी उशा गाड्या पण सापडल्या, गाड्या पण सापडल्या, उशा सापडल्या, सगळं सापडलं. आणि एवढं तुंबलं की वड्याच्या वरनं म्हणजे ह्या भिंतीच्या वरनं पाणी यायला लागला आणि इथून उकळ्या फुटायला लागल्या आणि पूर्ण रोडवरती पाणी झालं. आणि समोरच्या बाजूला जवळ दिसते ती, हो जवळ छाती इतकं पाणी. हो, आता व्हिडिओ मध्ये बघितलं. काय कशामुळे होतंय,
विषय असा आहे की मुळामध्ये हा जो ओढा आहे हा फार पूर्वीचा ओढा आहे. ह्या बिल्डिंग झालेल्या ते 20-25 वर्षापूर्वी झालेल्या आहेत. परंतु मागच्या काळामध्ये इथं पाणी येलं 2 ते 3 वर्षापासून मागचा हा त्रास होतोय. वास्तविक आता या प्रशासनाची चूक आहे. परवा आम्ही या ठिकाणी व्हिजिट केल्यानंतर ते चेंबर्स होते, दाबले गेलेले चेंबर्स होते, काल ओपन केलेले चेंबर्स आहेत सगळे. त्याच्यावरती प्रशासनाने रस्ता केला होता डांबरीकरण करून, पॅक करून टाकले, पूर्ण पॅक होते पावसाळी लाईनचे चेंबर. आणि ते काल ओपन केले जेसीबी लावून. स्वतः मी तिथे थांबून त्यांना म्हणले ते 4 चेंबर होते. ते म्हणले ते चेंबर होते. मग जेसीबी लावल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की 4 चेंबर होते. अशी पूर्ण पावसाळी लाईन जी आहे त्या साधारण आपल्या गोयल गंगाचं खाऊ गल्ली आहे तिथून इथपर्यंत साधारण 300 मीटरमध्ये 6 ते 7 ठिकाणी चेंबर होते. एका ठिकाणी 4 चेंबर होते. आणि अशी सिमिलर पलीकडे एक लाईन आहे, त्या ठिकाणी पावसाळी होते. हे पूर्ण झाकलेले होते आणि ते झाकल्यामुळे पाणी ते रस्त्याच्या खालनं गेलं पाहिजे पावसाळी लाईनमधून, ते रस्त्याच्या वरनं आलं. इकडचा पाण्याचा फ्लो, तिकडचा पाण्याचा फ्लो आणि इकडनं या रस्त्याने येणाऱ्या पाण्याचा फ्लो हा सगळा एकत्रित होऊन त्या ठिकाणी घुसला. त्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे. वास्तविक आता प्रशासनाचे जे पावसाळी लाईनचे चेंबर झाकल्यामुळे ते साफही झाले नाहीत आणि जे ओपन चेंबर आहेत ते त्यांनी व्यवस्थित साफ केलेले नाहीत. त्यामुळे जर कधीपासून होतं, नेहमी होतं इथं? हे साधारण नाही साधारण 3 ते 4 वर्षाचा प्रश्न आहे. मागे झाला होता ज्यावेळेस खूप मोठं फ्लड आलं होतं पुण्यामध्ये, त्यावेळेस झालं होतं. परंतु आता ह्या वर्षी प्रशासनाच्या चुकीमुळे पूर्ण चुकीने झालेलं आहे. कारण फार मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला नाही, तो एवढा मिलीमीटर पाऊस झालेला नाही की सतत तार होते असं काही नाहीये. परंतु वास्तविक आता प्रशासनाची चूक आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष दिलं असतं. कारण आता जे महापालिकेचे अधिकारी आहेत एकमेकावर ढकलतात. ते पावसाळी लाईन आमचं काम नाहीये, ते अदर डिपार्टमेंटचं आहे, पथचं आहे, ड्रेनेजवाले म्हणतात त्यांनी करायचं. पण नक्की कोणाची जबाबदारी आहे? जबाबदारी झटकल्यामुळे काम आहे झालेलं आहे सगळं. आणि नागरिकांचं अनाथ 33 पंचनामे काल या ठिकाणी झालेले आहेत नागरिकांच्या नुकसानीचे. घरात पाणी गेलं, दुकान, इलेक्ट्रॉनिकचं दुकान आहे, कम्प्युटरचं दुकान आहे, साड्यांचं दुकान आहे, मालमत्तेचं भरपूर त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. आणि सर्व भाडेकरी आहेत, सर्व भाडे देऊन त्या ठिकाणी आपला उदरनिर्वाह करणारे लोक आहेत. आणि याची आम्ही परवा प्रशासनाला मागणी केली की त्यांचं आपण नुकसान भरून त्या दृष्टीने करावं आणि कायमचं उपाययोजना आपण याला काहीतरी करावं असं आम्ही त्यांना सांगितलं. या ठिकाणी समोर इथं ओढाच दिसत नाही, बिल्डिंग दिसत आहेत. समोर ओढा आहे, पण तो ओढा नॅचरल असा आहे की त्या बिल्डिंगच्या तिथे डायरेक्ट 90 डिग्रीमध्ये टर्न झाले, 90 अंश कोणामध्ये वळवला तिथं वळालेला आहे. तो पूर्वीपासूनच ओढा तसा आहे. पण पूर्वी कसं होतं, माती होती, पाणी पूर्वी शहरीकरण होण्या अगोदर या भागात शेती होती, त्यामुळे पाणी काही प्रमाणात जमिनीमध्ये मुरत टिकलं होतं किंवा वेगळ्या मार्गाने जात होतं. पुन्हा सगळीकडे कॉन्क्रिटीकरण झाल्यामुळे एकच मार्ग आहे पाण्याला जायला आणि पाणी स्वतः मार्ग काढतो स्वतः. परंतु याच्यामध्ये जर का उपाययोजना परमनंट जर काही केली सोल्युशन तर हे होऊ शकणार नाहीये. अतिक्रमण झाली आहेत महापालिकेच्या अगोदरच्या ग्रामपंचायत काळातली बांधकाम आहे, त्यामुळे बांधकामं 3-3, 4-4 पट झालेली हे वास्तविक आहे. ओढ्याचा गळा आवडलेला स्पष्ट पूर्ण ओढ्याचं त्या ठिकाणी ओढ्याचं रुंदीकरण या ठिकाणी कमी झालेलं आहे. परंतु वरनं येतात लोक, गादी सापडले किंवा कॉट असतात लोकांनी त्याचे सांगाडे सापडले, ते त्या ठिकाणी अडकले, त्यामुळे पाणी पूर्ण उलटलं. हे टेक्निकल गोष्टी लोकांनी थोडंसं जागृत राहिलं पाहिजे आणि प्रशासनाने जागृत राहिले, व्यवस्थित उपाययोजना केला तर हे पूर्ण होणार नाही. सगळ्यात जबाबदार आहेत. मग एकीकडे ओढ्याचा गळा आवळला तर आवळला, वरनं हे जे चेंबर आहेत ते डांबरीने पॅक करून टाकले. पाणी जाणार कुठे, त्यांनी आपला मार्ग काढला. इथं अक्षरशः ओढा नदी नाले स्वरूप झालं. म्हणजे सातत्याने होतंय. म्हणजे जबाबदार नागरिक आहेत, प्रशासन आहे, राजकारणी हे सगळेच आहेत. म्हणून इथून पुढे तर हे माणिकबाग चौकात जर वॉटर लगीन टाळायचं असेल तर कायमस्वरूप उपाययोजना होत. एक तर ओढ्याचा जो गळावळा आहे, अतिक्रमण आहे, ते पहिलं काढलं पाहिजे. दुसरं जे खाली जे पावसाळी गटार आहेत ते साफ केलं पाहिजे, तरच इथलं वॉटर लॉगिंग काही प्रमाणात म्हणेल मी बऱ्यापैकी